मुलांना बरोबर कळतं कधी कोणाची साईड घ्यायची. तशी माझं आणि बायकोचं भांडण झालं. मुलांनी बायकोला सपोर्ट केलं. बायको इतकी खुश झाली, म्हणाली घे तुला काय हवं ते. तर त्यांनी ना अमेझॉनवरून तो 1200 रुपयाचा पेन्सिल शार्पनर ऑर्डर केला. तुम्ही त्याच्यात पेन्सिल टाकतो आणि असं फिरवलं की ती तासलेली पेन्सिल येते बाहेर. मी म्हटलं हे कशाला बायकोने, ते सेफ असतं. म्हटलं का नॉर्मल शार्पनरने काय धोका आहे, म्हटलं हात काळा होईल. म्हटलं शार्पनर आम्हाला ना बाबा ब्लेड द्यायचे, ब्लेड. ती पण त्यांची दाढी करून ती ब्लेडची धार गेल्यानंतर ते पेन्सिल तसाच जोर लावून ते हे करायला लागायचं ना. असं एक कट चुकला की एकलव्य. एकलव्य माहिती सगळ्यांना? माहिती महाभारतातला एक कॅरेक्टर होता. तर त्याला ना शिकायचं होतं, त्याला आर्चर बनायचं होतं. तर तो गेला गुरुजींकडे. द्रोणाचार्य होते. तर तो म्हणाला मला पण घ्या तुमच्या क्लासमध्ये. ते म्हणाले बॅच फुल झाली म्हणाले. तर तो म्हणाला का नाही. तर तू नेपोकिड नाही आहेस. नाही, ज्यांनी महाभारत वाचले तुम्हाला माहिती आहे, फक्त राजांच्याच मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी हे घेतलं होतं. आणि मग एकलव्याला शिकायचं होतं, पण तो म्हणाला असं कुठे पण नाही जाऊन शिकू शकत. म्हणून त्यांनी काय केलं, द्रोणाचार्यांचा कसं पुतळा बनवला आणि त्याच्याकडनं त्यांनी इन्स्पिरेशन घेतली. आणि एकलव्य पण एकदम एक नंबरचा असा आर्चर झाला. तर एकदा ना त्याला असं हे करताना बघून ना द्रोणाचार्य इम्प्रेस झाले. म्हणाले अरे वा बाळा, कोण आहे तुझा कोच. तर तो म्हणाले कोणी कोच नाही म्हणे, तुम्हीच माझे कोच आहात. मी तुमचा पुतळा बनवला, त्यातनं मला प्रेरणा मिळाली. तो म्हणाला अच्छा, इन दॅट केस फी भरायला लागेल. तो म्हणाला काय. तो म्हणाला अंगठा. एकलव्य कन्फ्युज. म्हणाला डिस्टन्स एज्युकेशनचे एवढे. प्रायव्हेट कोचिंग मध्ये वाटत लागली. एकलव्यवरती पिक्चर पण बनला होता माहितीये. त्याच्या ऑडिशनसाठी ऋतिक रोशन गेला होता.